वामनरावांच्या अंगात गजानन महाराज आलेत आणि तुम्ही त्यांचे भक्त ना, तर म्हणून तुम्हाला सांगायला आलो. चला दर्शनाला. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. तुमचा आणि गजानन महाराजांचा चांगला परिचय आहे. तेव्हा या साऱ्या गावकऱ्यांची अशी इच्छा आहे की आपल्या गावात गजानन महाराजांना घेऊन यावं, मोठा सोहळा करावा. तुम्ही आणू शकता गजानन महाराजांना आपल्या गावात? मी महाराजांना गावात आणू शकतो, पण तुमच्या ध्यान मंदिराच्या उद्घाटनासाठी नाही, तर तुम्ही हे घेतलेलं संग लोकांसमोर उघडं करण्यासाठी. अहो अशी कशी पैस लावली तुम्ही? तुम्ही कुठं पैज लावली? म्हणजे अगं वामनराव मला म्हणले की तुम्ही गजानन महाराजांना गावात घेऊन याल का, तर मी हो म्हणलो, कारण महाराजांना गावात आणणं तसं फारसं कठीण नाही. तर ते म्हणाले, अगं त्यांनी मला आव्हानच दिलं की बघूया तुम्ही महाराजांना गावात आणतो की मी आणतो. आता याला तू पैज म्हणत असेल तर म्हण. पण तुम्ही थांबलातच कशाला तिथे? ए पार्वते, अगं महाराजांबद्दल बोलणं कानावर पडलं म्हणून थांबलो. आता आता काय? आता म्हणजे कधी निघताय? कुठं? अहो शेगावला नाही का जावं लागणार तुम्हाला महाराजांना आणायला? अगं महाराजांना आणण्यासाठी शेगावला जाण्याची गरज काय? अहो असं कसं म्हणता तुम्ही? ते वामनराव लवाजमा घेऊन जातील शेगावला गजानन महाराजांना इथे आणण्यासाठी. महाराज येतील वाजत गाजत त्यांच्या सोबत. मग तुमचं नाक राहील का काही? असं नाकच कापून घ्यायचं होतं म्हणून तुम्ही वामनरावाची पैज लावली का? पार्वते, अगं महाराजांना मीच घेऊन येणार आहे गावात. भक्तानं मनापासून महाराजांना हाक मारली की लगेच भक्ताच्या हाकेला धावून येतात महाराज. खरंच असं होईल का हो? बघ तूच, महाराज गावात येतील आणि तेच वामनरावाचं पितळ उघडं पाडतील. वामनराव महाराज की जय. समधी तयारी झालेली आहे महाराज. शेगाव जायला प्रस्थान करायचं का? दिनू, जी महाराज. त्या काळू भिल्लाला सांगावा धाड. हा, म्हणजे गजानन महाराज आपल्या गावी यायला तयार नाही झाले तर त्या काळू भिल्लाचा धाक दाखवून तुम्ही त्यांना आपल्या गावात आणायचा विचार करता काय महाराज? मूर्ख समजतोस काय मला? शेत जळून खाक झालं तरी त्या सदाशिवचा तोरा आहे तसाच आहे. गजानन महाराजांना गावात घेऊन येण्याचं सदाशिवचं आव्हान आता आम्हाला चिंतेचीच बाब आहे. खरं आहे तुमचं, पण तो काळू बिल्ल कशासाठी हवाय तुम्हाला? आणि तो येऊन काय होणार आहे? कळेल, कळेल तुला. ठीक आहे, बोलावतो. मी महाराजांना गावात आणू शकतो, पण तुमच्या ध्यान मंदिराच्या उद्घाटनासाठी नाही, तर तुम्ही हे घेतलेलं संग लोकांसमोर उघडं करण्यासाठी. दिनकररावांनी निरोप दिला तातडीचं काम आहे म्हणून. मोप दिसानं याद केलं शेठजी. शेठजी म्हणायचं नाही, महाराज, वामनराव महाराज. वामनराव महाराज? सुद्धा कोणाशी बोलता, याला काय भाषा कळणार आहे का? तुला फक्त एकच भाषा कळते, ती सुद्धा कुऱ्हाडीची. काय काळू, बरोबर ना? बरोबर. तुम्ही फक्त काम सांगा. उभ्याला आडवा करायचंय. हे एकच काम तर जमते मला. कुणाला आडवा करायचा आहे? सदाशिव. सदाशिव? मी नाही ओळखीत. त्या सदाशिवला ओळखायला काय तो संत महात्मा आहे का? दिनू दाखवेल तुला. चालतंय. मी शेगावला जातोय. मी शेगावहून परत येईस्तोवर माझं काम पत्ते झालं पाहिजे. या कानाचं त्या कानाला कळता कामा नाही. अहो कल्ला तर यो कालू भिल्ला आहे, कान उपटून टाकीन. शाबास रे माझ्या वागा. माझं काम पत्ते केलंस तर तुझ्या 7 पिढ्या पुशील. शब्द देतो हा वामनराव महाराज.
कोण रे बाबा तू? हे म्हसन्या, आपण कोण ते आपल्याला बी ठाव नाही, पण जिथे जिथे जातो तिथे मला यमाचा अवतार बोलतोय. अरे माझ्याकडे काय काम आहे तुझं बाबा? माझं काम नाही, या कुऱ्हाडीचं काम आहे. जी, तू मला मारायला आलायस बाय. मार बाबा, हे नक्कीच त्या वामनरावाचं काम असणार. त्या वामनरावाची इच्छा आहे मला मारण्याची. मार बाबा. अरे तुझं पण पोट पाणी आहे. मार मार. ये बाबा. अरे का थांबलंयस? अरे मी काय नाही करणार तुझं. हा? मार 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 मला बा. अरे मार की. अरे पोट भरल ना तुझं. अरे ये डोळा फुटला का तुझे? मी सदाशिव आहे. अरे मार की मला. मार. सदाशिव मी आहे. ये. अरे तो नाही. म्या सदाशिव आहे म्या. अरे बघतो काय. मार मला. ये पुढं आणि घाल कुऱ्हाड माझ्या मानेवर. मार ना बाबा. मला का घाबरला? मला मारायला आला होता आणि पळून गेला. ही समधी महाराजांची कृपा असणार. महाराज गण गण गणात बोते, घन घन गणात बोते. तुमची लीला अगाध आहे महाराज. नमस्कार. नमस्कार. कोण आपण? तू आम्हाला ओळखत नाहीस? नाही, यापूर्वी इथे तुम्हाला पाहिलं नाही मी. आम्ही येऊन गेलो तेव्हा कुठेतरी अंगण झाडत बसला असशील. तेव्हा शेगावातली मोठी मोठी माणसं ओळखतात आम्हाला. तुझे गजानन महाराज देखील ओळखतात. जाऊन सांग त्यांना वामनराव आले. सांगतो. काय रे, सांगितलंस का? कसं सांगणार? का महाराज आत नाही आहेत. महाराज आत नाहीयेत? नाही. अरे पण महाराज आहेत म्हणून तर मी आल्याचं त्यांना सांगायला तू गेला होतास ना. खरं आहे, महाराज आत होते खरं आहे, पण मी ज्यावेळेस सांगायला गेलो त्यावेळेस ते नव्हते. आणि तुम्ही महाराजांना चांगलंच ओळखता. ज्यावेळेस ते अचानक मठातून दिसेनासे होतात त्यावेळेस शोधून शेगावात सुद्धा सापडत नाहीत. उगाच तुमचा हेलपाटा झाला. हरकत नाही, पुन्हा येईन मी. आश्चर्य आहे, महाराज असे अचानक. बरं आहे, येतो मी. काय रे दिनू, इथे तर कुणीच दिसत नाहीये. आमची अर्थात गजानन महाराजांची
ध्यान मंदिरापर्यंत मिरवणूक काढायचं असं ठरलं होतं ना. कुठे आहेत लोक? दिसतील वामनराव, दिसतील. अहो एक काय, शेकडो लोक तुमच्या दर्शनाला येतील, म्हणजे गजानन महाराजांच्या दर्शनाला येतील. ध्यानात ठेव, आम्ही त्या सदाशिवशी पैज लावले आणि जर आम्ही पैज हरलो तर आमचं नाक कापलं जाईल आणि मग तुझी धडगत. नाही वामनराव, तसं होणार नाही. तुम्ही सुरू करा. काय सुरू करा? तुमचं ते हा हा हा. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. चंदन चावल बेल की पतिया शिवजी के माथे धरो रे. चंदन चावल बेल की पतिया शिवजी के माथे धरो रे. या हो, चंदन या. चावल गजानन बेल महाराज आले हो. की पतिया शिवजी के गजानन महाराज माथे आले हो. धरो रे. चंदन चावल बेल की पतिया शिवजी के माथे धरो. या हो, या. गजानन महाराज की, वामनराव महाराज की, गजानन महाराज की, वामनराव महाराज की. चंदन चावल बेल की पतिया शिवजी के माथे धरो रे. चंदन चावल बेल की पतिया शिवजी के माथे धरो वामनराव! रे. वामनराव, बंद करा तमाशा. वामनराव, आजपर्यंत महाराजांचं सोंग तुम्ही खरात आणत होता, ठीक होतं. पण आता हे उघड्यावर. वामनराव, मी हे सहन करणार नाही. कोण आहे हा उर्मट माणूस? पहा सदाशिवराव, गजानन महाराज तुला ओळखत देखील नाहीत आणि तू मारे सांगत होतास गावात गजानन महाराजांना घेऊन येतो म्हणून. तशी पैज लावली वामनरावांबरोबर आणि पैज हरलास. हो, कंची पाहिज मला नाही माहित. वामनराव, मी आज तुमचं हे सोंग चालू देणार नाही. सगळ्यांसमोर तुमचा पितळ उघडा पडत. वामनराव, सदाशिव, साक्षात गजानन महाराजांशी उद्धट वागतोयस. अरे अरे, कुठे फेडशील हे पाप? वामनराव, सांगितलं ना सदाशिव तुला, आम्ही वामनराव नसून साक्षात गजानन महाराज आहोत. वामनरावांच्या रूपात आम्ही आपल्या गावातील ध्यान मंदिराचं उद्घाटन करणार होतो. गणगण गणात बोते, गणगण गणात बोते, गणगण गणात बोते. महाराज, मी हात टेकले त्या माणसापुढे. आता तुम्ही स्वतः इथे या आणि याचं पितळ लोकांसमोर उघडं पाडा. हा भक्त तुम्हाला साथ घालतोय, हाक मारतोय. महाराज, या भक्ताच्या हाकेला धावून या महाराज. या भक्ताच्या हाकेला धावून या महाराज. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. महाराज, 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 गण गण गणात, गण गण गणात. महाराज, महाराज, मी धन्य झालो. या भक्ताच्या हाकेला तुम्ही धावून आलात. मी धन्य झालो महाराज, मी धन्य झालो. गजानन महाराज? अरे मी कुठला गजानन महाराज? तूच ना गजानन महाराज. महाराज, महाराज क्षमा करा महाराज. क्षमा करू? का म्हणून क्षमा करू?
काय झालं? आता कुठे गेलो तुझ्यातले आम्ही? अरे तुला माज आला होता ना, आणि तुला माज उतरवायचा म्हणून सदाशिवाने मला इथे बोलवलं, म्हणून आम्ही इथे आलो. तू तर आमचा उघड उघड व्यापार चालवलायस, तर तुझा हा व्यापार बंद पाडूनच आम्ही ध्यान मंदिराचं उद्घाटन करू. देव अंगात येतो हा दंभ आहे, ते आज लोकांना आम्ही कळवून देऊ. तू तुझ्या योग्यतेपेक्षा फार मोठा होऊ पाहतोयस. तुझा ठोंग आम्ही आज उघडं पाडू. महाराज महाराज क्षमा करा महाराज मला. बसून क्षमा करू म्हणतोस? देव अंगात येणं म्हणजे घुमादे घालणे नव्हे. काही काळापुरता देव अंगात येतो हे असत्य आहे. देव अंगात आला तर त्याचं संतत्वात किंवा सत्यात रूपांतर होतं. तू आजवर आमच्या भक्तीचं ठोंग करीत होतास. खरा भक्त हा आमचा सदाशिव. तू याचा शेत जाळस, तू याला जिवे मारण्याचा प्रयत्न केलास, तरीही याने आमच्यावरती श्रद्धा ढळू दिली नाही. आज तुला तुझी या गावात जागा राखून देणार आहोत आणि सदाशिवला ध्यान मंदिरात उच्चासनावर बसवून त्याचा सन्मान करणार आहोत. राज, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. संतांच्या वचनांवर श्रद्धा व विश्वास ठेवा. संतांनी सांगितले त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करा. संतांसारखे वागण्याचा प्रयत्न करू नका.